हॅलो फ्रेंड्स, ग्रीटिंग्स ऑफ द डे. यापूर्वी नाउन्स या प्रकरणावर 2 व्हिडिओज मी ऑलरेडी केलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये नाउन म्हणजे काय हे आपण पाहिलं, नेमकं कशाला नाउन म्हणायचं याचा अभ्यास केला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या नाउन्सचे प्रकार पाहिले आणि आता या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नाउन फॉर्म्स बघणार आहोत. नाउन फॉर्म्स म्हणजे नामाचे स्वरूप, कशा प्रकारे नाम तयार होतात, नामांची रूपे असं म्हणता येईल. या ग्रामरच्या कोर्ससाठी खास एक नोटबुक तुम्ही करायची आहे, मागे पण मी तुम्हाला सांगितलं. आणि फक्त ऐकणे ही क्रिया न करता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला मजकूर लिहूनसुद्धा घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला आवृत्ती द्यायला सोपं होईल. तर समोर दिसत असलेलं टायटल तुमच्या नोटबुकमध्ये द्या, नाउन फॉर्म्स. काही नाउन्स हे तयार होताना कुठल्या तरी शब्दाला आणखीन काहीतरी घटक जोडून तयार होतात. म्हणजे कसं, तर एखादं क्रियापद आहे किंवा एखादं विशेषण आहे. 2 शब्द मी नवीन सांगितले, क्रियापद आणि विशेषण. याबद्दल स्वतंत्र व्हिडिओज आपण पाहणार आहोत. तरी पण आता समोर जे काही दिसत आहे ते समजून घेण्यासाठी मी 1-2 गोष्टी संक्षिप्तात सांगतो आहे. क्रियापद या गोष्टीला इंग्लिशमध्ये व्हर्ब असं म्हटलं जातं किंवा ॲक्शन वर्ड असं म्हटलं जातं. क्रिया दर्शवणारा हा शब्द आहे. जाणी, येणे, खाणे, पिणे वगैरे. ईट, ड्रिंक, गो, कम, जम्प असे काही व्हर्ब्स आहेत. अशा शब्दांना, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे विशेषण, ॲडजेक्टिव्ज असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. नामाचं वर्णन करणारा हा शब्द असतो. एखादी गोष्ट कशी आहे, एखादा मुलगा आहे तर तो कसा आहे, गुड, बॅड, टॉल, वीक, स्ट्रॉंग, शॉर्ट वगैरे वगैरे. किंवा एखादी वस्तू आहे तर ती कशी आहे, एक्सपेन्सिव्ह, चीप, ब्युटिफुल वगैरे वगैरे. तर एखादी गोष्ट कशी आहे हे सांगणारा शब्द विशेषण, ॲडजेक्टिव्ह. क्रियापदाला किंवा विशेषणाला काही विशिष्ट प्रत्यय जोडले जातात. प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडला जाणारा भाग. असं केल्यानंतर काही नाउन्स तयार होतात. सगळे नाउन्स या प्रकारे तयार होत नाहीत, पण हा एक प्रकार आहे की कुठलं तरी क्रियापद घ्यायचं आणि त्याला काहीतरी जोडायचा शब्द, छोटासा प्रत्यय जोडायचा, किंवा एखादं विशेषण घ्यायचं त्यालाही काहीतरी जोडायचं. असं केल्यानंतर एक नाउन तयार होतं. आता बघा, नाउन हा शब्द आपण पाहिलेला आहे. मी नाउन्स असं लिहिलेलं आहे, म्हणजे नाउन या शब्दाला एस जोडलेला आहे. एस हा प्रत्यय आहे, सफिक्स. एखाद्या शब्दाच्या शेवटी काहीतरी जोडणे म्हणजे प्रत्यय जोडणे. ही व्याख्या आपण पाहिली की क्रियापद आणि विशेषण या दोनपैकी काहीतरी घ्यायचं आणि त्याला काहीतरी प्रत्यय जोडायचा. मग कसले प्रत्यय जोडायचे, काही नमुने बघा. एक TION नावाचा प्रत्यय हा बऱ्याच ठिकाणी जोडलेला आढळतो. त्यानंतर NESS, नेस जोडतात. तिसरा MENT खूप कॉमन प्रत्यय आहे. TY जोडून सुद्धा नाउन तयार होतं. आणि ANCE हा प्रत्यय जोडून पण नाउन्स तयार होतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 5 प्रत्ययांचा अभ्यास करणार आहोत. हे 5 प्रत्यय कसे जोडायचे, हे जोडताना काही विशिष्ट बदल करावे लागतात, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. या क्षणी हा व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनवर दिसणारी प्रत्येक गोष्ट लिहून घ्या आणि लिहून झाल्यावर कंटिन्यू करा. यानंतर आपण यातील एक प्रत्यय पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा हा जो TION प्रत्यय आहे याबद्दल आपण ऐकूया. कसा जोडायचा काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. बघा, मी ऑपरेट नावाचा एक शब्द घेतलेला आहे. हे क्रियापद आहे. एखादी गोष्ट कार्यान्वित करणे, एखाद्या गोष्टीवर काम करणे. आता थेटपणे TION न जोडता एक बदल केलाय, तो समजून घ्या. शेवटी आलेलं ई हे लेटर काढून टाकलेलं आहे. हे काढून टाकल्यावर टी असं लेटर शिल्लक राहत आहे. आपल्याला जोडायचं आहे TION, पण एक शेवटचं ई अक्षर काढून टाकल्यावर टी हे अक्षर आधीच शिल्लक राहत आहे. मग फक्त ION आपल्याला जोडावं लागेल आणि ऑपरेशन असं तयार होत आहे.
समजून घ्या. आपल्याला दिलेला शब्द होता ऑपरेट. यातलं ई हे लेटर काढून टाकलं, शेवटी टी आलं. TION जोडायचं आहे ना, त्यातलं टी आहेच आहे, फक्त ION जोडलं की TION जोडल्यासारखंच आहे, ऑपरेशन तयार झालं. अगदी याच पद्धतीनं रिलेट याचं रिलेशन तयार झालं. कसं काय? रिलेट शब्द होता, शेवटचं ई काढून टाकलं तर टी हे अक्षर शिल्लक राहिलं. आपल्याला काय जोडायचं आहे? TION हा आपला प्रत्यय आहे, त्यातलं टी आलंच ना शेवटी, आता ION जोडायचं. रिलेशन. रिलेट करणे म्हणजे संबंध जोडणे, क्रियापद आहे, तर रिलेशन म्हणजे संबंध, नातं. सिच्युएट अगदी याप्रमाणे आहे, शेवटचं ई काढून टाका, टी शिल्लक राहतं, आता फक्त ION जोडायचं, सिच्युएशन शब्द तयार झाला. सिच्युएट करणे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये ठेवणे, वसणे असे 2-3 अर्थ त्याचे आहेत. सिच्युएशन परिस्थिती. ट्रान्सलेट आत्ताच्या 3 उदाहरणांप्रमाणे ई काढून टाका, टी शिल्लक राहतं, फक्त ION जोडा, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट क्रियापद आहे, भाषांतरित करणे, अनुवादित करणे, तर ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर, अनुवाद. इमॅजिन आत्ताच्या 4 शब्दांपेक्षा वेगळा शब्द आहे, कारण यातलं ई काढून टाकल्यावर शेवटी टी हे अक्षर मिळत नाही आहे. अशा वेळेला ई काढून टाकतात आणि त्याचा बदल ए असा करतात. ईचा बदल ए असा करायचा आणि मग TION जोडायचं. समजून घ्या, इमॅजिन हा शब्द आहे, काय काय करायला सांगितलं? ई काढून टाका, त्याच्याऐवजी ए. अजून पण टी आलं नाही, TION मधलं टी रेडीमेड आपल्याला मागे मिळालं होतं, आता नाही मिळालं, म्हणून पूर्ण TION हा प्रत्यय जोडायचा. इमॅजिनेशन हा शब्द तयार होतो. इमॅजिन कल्पना करणे, इमॅजिनेशन कल्पना. ऑर्गनाइज आत्तासारखंच आहे, यामध्ये ई काढून टाकलं तर टी मिळत नाही आहे, म्हणून आपण ईचा बदल ए करायचा आणि TION जोडायचं. ऑर्गनायझेशन संस्था, ऑर्गनाइज करणे, आयोजित करणे, ऑर्गनायझेशन आयोजन किंवा संस्था. पॉल्यूट आता परत ई काढून टाकलं तर टी मिळालं. या 3-4 शब्दांप्रमाणे टी आहेच आहे, तर फक्त ION जोडा, पोल्युशन. पॉल्यूट प्रदूषित करणे, पॉल्युशन प्रदूषण. अट्रॅक्ट इथं डायरेक्टली शेवटी टी आलेला आहे, TION मधलं टी डायरेक्टली शेवटी आलेलं आहे, फक्त ION जोडा, अट्रॅक्शन. अट्रॅक्ट अट्रॅक्शन. जसं डिस्ट्रॅक्ट डिस्ट्रॅक्शन. करेक्ट शेवटी टी आलेला आहे, फक्त ION जोडायचं आहे. पुन्हा TION, टी डबल येणार नाही, आधीच आलेला आहे, तर फक्त ION. करेक्शन करेक्ट करणे, दुरुस्त करणे, करेक्शन दुरुस्ती. अट्रॅक्ट आकर्षित करणे, अट्रॅक्शन आकर्षण. कन्स्ट्रक्ट शेवटी टी आलेलंच आहे, फक्त ION जोडा, कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्ट बांधकाम करणे, कन्स्ट्रक्शन बांधकाम. थोडासा वेगळा प्रकार इंट्रोड्यूस. ई काढून टाकलं तर शेवटी आपल्याला टी मिळत नाही आहे. इथं आपण काय केलं होतं? ई काढून टाकलं होतं आणि त्याचा बदल ए केला होता. पण बघा, जर शेवटी CE असा समूह आलेला असेल, CE, तर आपल्याला त्या ईचा बदल टी असा करावा लागतो. CE आलं तर ईचा बदल टी करायचा. इंट्रोड्यूस नावाचा शब्द आहे, CE आलेला आहे, ईचा बदल टी करा, मग ION जोडा, इंट्रोडक्शन तयार होतं. इंट्रोड्यूस ओळख करून देणे, इंट्रोडक्शन ओळख. असा अजून एक शब्द सांगतो म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल. रिड्यूस एखादी गोष्ट कमी करणे. CE आलेला ना, त्यामुळं काय करायचं तर ई ऐवजी टी बदल करायचा, ION. रिडक्शन रिड्यूस करणे, कमी करणे, रिडक्शन कमीपणा. एक्सपेरिमेंट इथे शेवटी टी आलेलं असलं तरी डायरेक्टली ION नाही आहे, जसं अट्रॅक्ट, करेक्ट, कन्स्ट्रक्ट शेवटी टी होतं, डायरेक्टली ION जोडलं तरी पण इथं असं होत नाही आहे. ATION जोडून एक्सपेरिमेंटेशन झालेलं आहे. त्यामुळं काही नियम आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. एक नियम आणि त्याला बरेच अपवाद असतात, त्यामुळं ढोबळ मानानं TION हा एक सफिक्स आहे, प्रत्यय आहे. TION हा प्रत्यय व्हर्बला जोडला जातो किंवा ॲडजेक्टिव्हला जोडला जातो आणि त्यापासून तयार होतं
एक नाऊन. ही माहिती आपण लक्षात ठेवूया. आपण काही ढोबळमानानं उदाहरण बघितले आणि काही ठिकाणी अपवाद सुद्धा बघितले. तुमच्या वहीमध्ये या सगळ्या गोष्टींची नोंद करा. व्हिडिओ पॉज करा. लिहून झाल्यावर कंटिन्यू करा. दुसरा प्रत्यय बघूया. NESS सोपा आहे. ब्राईट हे ॲडजेक्टिव्ह आहे. कसं आहे तर प्रखर. त्याला नेस जोडा, ब्राईटनेस, प्रखरता. बहुतांश TION हा प्रत्यय व्हर्बला जोडला जातो बहुतांशी, आणि नेस हा प्रत्यय बहुतांश ॲडजेक्टिव्हला जोडला जातो. बिटर कडवट ॲडजेक्टिव्ह आहे. कसं आहे तर कडवट आहे. त्याला नेस जोडा, बिटरनेस, कडवटपणा. लोनली ॲडजेक्टिव्ह आहे, एकटा. वाय आलं तर त्याचा आय करा. बघा इथे लोनलीमध्ये आय केलेला आहे. कसं केलेलं आहे? वाय आहे तर त्याचा बदल आय आणि मग नेस जोडायचं. लोनलीनेस, एकटेपणा. त्याचप्रमाणे हॅपी आनंदी ॲडजेक्टिव्ह आहे. वाय ऐवजी आय करा. हॅपी शब्द आहे, वाय ऐवजी आय केला, मग नेस जोडला, हॅपीनेस, आनंद. थिक जाड, डायरेक्टली नेस जोडा, जाडी. थिक हे ॲडजेक्टिव्ह आहे. तो कसा आहे तर जाड आहे. कसाचं उत्तर ॲडजेक्टिव्ह आहे आणि या ॲडजेक्टिव्हला नेस जोडलं की थिकनेस म्हणजे जाडी, जाडपणा. एखाद्या वस्तूची जाडी किती, थिकनेस किती आहे, नाऊन तयार होतं नेस जोडल्यामुळं. शार्प तीक्ष्ण, धारदार, अणुकुचीदार. नेस जोडा, शार्पनेस, तीक्ष्णता. ग्रेट महान, थेटपणे नेस प्रत्यय, ग्रेटनेस, महानता. स्वीट गोड, नेस प्रत्यय जोडा, स्वीटनेस, गोडवा. बिझी वाय आलं या दोन ठिकाणी आपण पाहिलं. वाय ऐवजी आय करा, BUSI, मग नेस प्रत्यय जोडा, बिझनेस. बिझी व्यस्त आणि बिझनेस व्यस्तता म्हणजेच उद्योग. वीक अशक्त, थेटपणे नेस प्रत्यय जोडा, वीकनेस, अशक्तपणा. काइंड ॲडजेक्टिव्ह आहे. कसा आहे तर दयाळू आहे. नेस प्रत्यय जोडा, काइंडनेस, दयाळूपणा. लेझी वाय आलं, 3-4 उदाहरणं आपण पाहिली. वाय ऐवजी आय, LAZI, मग नेस जोडायचं, लेझीनेस, आळशीपणा. लेझी तो कसा आहे? लेझी आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, पण लेझीनेस हा आळशीपणा हे नाऊन तयार होतं. लिहून टाका. नेस हा सफिक्स सोपा होता. फक्त वाय आलं तर आय करायचं आहे, बाकी काही चॅलेंज नाही. TION बहुतांशी व्हर्ब्सला जोडलं आणि नेस हा प्रत्यय बहुतांशी ॲडजेक्टिव्हजला जोडलेला आहे. चला पुढं जाऊया. तिसरा सफिक्स आहे मेंट, MENT. मॅनेज क्रियापद आहे. मॅनेज म्हणजे व्यवस्थापन करणे. मेंट जोडा, मॅनेजमेंट, व्यवस्थापन. गव्हर्न शासन करणे क्रियापद आहे. मेंट जोडा, गव्हर्नमेंट, शासन. इन्व्हेस्ट क्रियापदच आहे. गुंतवणूक करणे, सरळ मेंट जोडा, इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. एम्प्लॉय हे पण क्रियापदच आहे. सगळी क्रियापदं येतात त्याला मेंट प्रत्यय आपण जोडतोय. एम्प्लॉय करणे, नेमणूक करणे, एम्प्लॉयमेंट, नेमणूक. एम्प्लॉय रोजगार देणे, एम्प्लॉयमेंट, रोजगार. रिटायर निवृत्त होणे, सरळ मेंट जोडा, रिटायरमेंट, निवृत्ती. ॲडजस्ट मराठी शब्द अनेकांना माहिती नसतो, कारण इंग्लिश शब्द हा इतका लोकप्रिय झालेला आहे की मराठी मातृभाषा असलेल्या अनेकांना याला मराठी शब्द काय माहीत नसतं. ॲडजस्ट म्हणजे तडजोड करणे. ॲडजस्टमेंट, तडजोड. काही जण यू ऐवजी ई अक्षर घेतात. ॲडजेस्ट ते चूक आहे, यू अक्षरच बरोबर आहे. ॲडजस्ट तडजोड करणे. असाइन नेमून देणे, एखादं काम कोणाला तरी नेमून देणे. मेंट जोडा, असाइनमेंट, नेमून दिलेलं काम. होमवर्क सारखा एखादा अभ्यासाचा भाग तुम्हाला नेमून देतात शाळेमध्ये, ती असाइनमेंट असते. एंगेज व्यस्त राहणे. मेंट जोडलं, एंगेजमेंट, व्यस्तता. क्रियापदांनाच मेंट प्रत्यय जोडला जात आहे. यातलं ॲडजेक्टिव्ह कोणतंच नाही आहे. एंगेजमेंट हा शब्द थोड्या वेगळ्या अर्थानं पण आपल्याकडे वापरतात. तो म्हणजे साखरपुडा, लग्नाच्या आधीचा विधी. एखाद्याचा साखरपुडा झालेला आहे तर त्याची एंगेजमेंट झालेली आहे असं म्हणतात. यालाच एखाद्या क्रियापद म्हणून आपण वापरायचं ठरवलं तर
ही इज एंगेज्ड किंवा शी इज एंगेज्ड, त्याचा किंवा तिचा साखरपुडा झालेला आहे हा त्याचा अर्थ घेता येतो. पनिश शिक्षा क्रियापद आहे. मेंट जोडा पनिशमेंट शिक्षा. ॲग्री, ॲग्री म्हणजे मान्य करणे. ॲग्रीमेंट मान्यता, करार. इक्विप सुसज्ज होणे. मेंट जोडलं इक्विपमेंट, साधनांनीच आपण इक्विप होतो, सुसज्ज होतो. ट्रीट उपचार करणे. मेंट जोडलं ट्रीटमेंट, उपचार. यामध्ये चॅलेंजिंग काहीच नव्हतं. क्रियापद घेतलं त्याला मेंट जोडलं. मात्र या गोष्टीचं भान बाळगावं लागतं की कुठल्याही क्रियापदाला मेंट जोडता येतं नाही. कुठलंही क्रियापद घेतलं त्याला TION जोडलं असं होत नाही. काही क्रियापदांना TION हे ग्रामरमध्ये ठरलेलं आहे, काही क्रियापदांना मेंट जोडायचं ठरलेलं आहे. आणि हे आपण रोज ज्या गोष्टी वाचतो ऐकतो त्यातून लक्षात येतात. आज शेवटी मी एक ॲक्टिव्हिटी घेणार आहे, त्यामध्ये आत्तापर्यंत न दिलेले शब्द मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला गेस करायला सांगणार आहे. ते सुद्धा तुम्हाला येतील बहुतांशी, कारण आपण व्यवहारामध्ये त्याचा उपयोग केलेला असतो. लिहून घ्या. पुढे जाऊया. नेक्स्ट सफिक्स इज TY. शब्दाला TY जोडायचं आणि नाऊन तयार करायचं. जसं की क्रुएल हे ॲडजेक्टिव्ह आहे, क्रूर. त्याला डायरेक्टली TY जोडलं, क्रुएल्टी, क्रूरता, क्रौर्य. ॲडजेक्टिव्हला TY जोडतात. ॲसिड आम्ल. आता याला नुसतंच TY जोडून ॲसिडिटी असं नाही झालेलं. नीट बघा, ॲसिड नंतर एक आय अक्षर ठेवलेलं आहे, ॲसिडिटी. TY जोडताना काही शब्दांना आधी आय जोडतात मग TY जोडतात. आम्लता किंवा पित्त. ऑनेस्ट प्रामाणिक ॲडजेक्टिव्ह आहे. कसा आहे तर ॲडजेक्टिव्ह ऑनेस्ट आहे. टी आलेलंच आहे TY मधलं, आता फक्त वाय जोडायचं. ऑनेस्टला केवळ वाय जोडलं, ऑनेस्टी प्रामाणिकता. ऑनेस्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे, ऑनेस्टी हे नाऊन आहे. याचा उपयोग आपण ॲडजेक्टिव्ह सारखा करू शकत नाही. ही इज ऑनेस्टी असं होऊ शकत नाही, ही इज ऑनेस्ट. हे ॲडजेक्टिव्ह आहे, हे नाऊन आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी अशी इंग्लिशमध्ये म्हणून नाही आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. नाऊन म्हणून उपयोग करायचा आहे तर ऑनेस्टी, ॲडजेक्टिव्ह म्हणून उपयोग करायचा आहे तर ऑनेस्ट. लॉयल. आता इथे क्रुएलमध्ये L आलं होतं, डायरेक्टली TY जोडलं, क्रुएल्टी. लॉयल लॉयल्टी. लॉयल म्हणजे निष्ठावंत आणि लॉयल्टी निष्ठा. पण असं मात्र नाही की शेवटी L आल्यावर डायरेक्टली TY जोडतात. याला पण अपवाद सापडतात. लगेच आला अपवाद. रिअलमध्ये L आलेला आहे पण डायरेक्टली TY नाही, आय जोडलेलं आहे. जसं ॲसिडमध्ये ITY तसं रिअलमध्ये पण ITY जोडायचं, रियालिटी. रिअल खरा, वास्तव. रियालिटी खरी गोष्ट, वास्तविकता. इथे पण इक्वल ITY जोडलेला आहे. काही शब्दांना डायरेक्टली TY, काही शब्दांना ITY. इक्वल समान, इक्वॅलिटी समानता. प्युअर ई ऐवजी आय केलेलं आहे, ITY. डायरेक्टली ITY ने जोडलेलं, ई काढून टाकलेलं आहे मग ITY. या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. प्युअर शुद्ध, प्युरिटी शुद्धता. लीगल ITY जोडले, लिगॅलिटी. जसं रिअल रियालिटी, इक्वल इक्वॅलिटी, लीगल लिगॅलिटी. लीगल कायदेशीर ॲडजेक्टिव्ह, लिगॅलिटी कायदेशीरपणा. मेजर मुख्य, प्रमुख. मेजॉरिटी प्रामुख्य. ITY जोडलेलं आहे. काही शब्दांना थेटपणे TY जोडतात, काही शब्दांना ITY जोडतात. व्हॅलिड वैध, ITY जोडा, व्हॅलिडिटी वैधता. ॲक्च्युअल सत्य आणि ITY जोडलं, ॲक्च्युअलिटी सत्यता. ऑथर अधिकारी, अधिकार असलेला, ITY जोडलं, ऑथॉरिटी अधिकार. याप्रमाणे काही शब्दांना थेटपणे TY जोडलं, काही शब्दांना ITY जोडलं, काही शब्दांच्या शेवटी आलेलं ई काढून टाकलं आणि मग ITY जोडलं. याप्रमाणे सरावाचा भाग आहे. कोणत्या शब्दाला काय जोडायचं हा सरावाचा भाग असणार आहे. तो खास करून करावा लागत नाही. आपल्या वाचनामध्ये, बोलण्यामध्ये, ऐकण्यामध्ये हे शब्द येत राहतात आणि सराव होत राहतो. पॉज करा, लिहून घ्या.
लास्ट वन ANCE, थोडासा कठीण भाग आहे, लक्षपूर्वक ऐका काय काय बदल होतात. परफॉर्म क्रियापद आहे, त्याला ANCE जोडलं परफॉर्मन्स. परफॉर्म म्हणजे सादर करणे क्रियापद, ANCE जोडलं परफॉर्मन्स सादरीकरण. डिस्टर्ब विचलित करणे, व्यत्यय आणणे, अडथळा करणे, ANCE जोडलं डिस्टर्बन्स, अडथळा, व्यत्यय, नाऊन तयार झालं. टॉलरंट सहनशील, जो सहन करतो असा. सगळे कसाची उत्तरं, काही यातली वर्ब्स आहेत, काही ॲडजेक्टिव्ज आहेत. पहिले दोन वर्ब्स आहेत, टॉलरंट हे ॲडजेक्टिव्ह आहे. तो कसा आहे? टॉलरंट आहे. आता बघा काळजीपूर्वक जरा, टॉलरंट मधलं शेवटचं अक्षर काढून टाका, टी काढून टाकलं. हे काढून टाकल्यावर AN ही अक्षर आपल्याला दिसतात. शेवटी आपल्याला ANCE जोडायचं आहे, त्यातलं AN तर ऑलरेडी आलं ना, टी अक्षर काढून टाकल्यावर. ANCE मधलं AN आलेलं आहे, आता फक्त CE जोडायचं. इथं तेच केलेलं आहे, टॉलरन्स. आपल्याला प्रत्यय जोडायचा आहे ANCE. आपल्याला टॉलरंट हा शब्द दिलेला होता, यातलं शेवटचं अक्षर काढून टाकायला सांगितलं. हे काढल्यावर AN शिल्लक राहिलं, ANCE मधलं AN ऑलरेडी शेवटी आलं. आता फक्त CE जोडलं की ANCE हा भाग शेवटी येतो. टॉलरन्स हा शब्द तयार झाला. सहनशीलता. तसंच आहे रिलेव्हंट, संबंधित ॲडजेक्टिव्ह आहे. टी अक्षर काढून टाका, शेवटी शिल्लक राहतं AN. ANCE मधलं AN तर आलंच, CE जोडा, ANCE जोडलं, रिलेव्हन्स. परत एकदा समजून घ्या, रिलेव्हंट शब्द आहे, शेवटचं टी काढून टाकलं, AN आलं, ANCE मधलं AN आधीच आलं, फक्त CE जोडायचं राहिलं, ते जोडलं. रिलेव्हन्स संबंध, रिलेव्हंट संबंधित, रिलेव्हन्स संबंध. वायोलंट अगदी असंच आहे, हिंसक, टी काढून टाका, EN. बघा आपल्याला ANCE हा प्रत्यय दिलेला आहे, पण काही ठिकाणी हा ENCE असा पण होतो. काही शब्दांना ANCE जोडतात आणि काही शब्दांना ENCE असं पण जोडलं जातं. आत्तापर्यंतच्या 4 शब्दांना ANCE सगळीकडे जोडलेला आहे, इथे मात्र ENCE आलेला आहे. टी काढल्यावर EN शिल्लक राहिलं, CE जोडलं, व्हायोलन्स तयार झालं, हिंसा. थोडासा वेगळा असल्यामुळं तुम्हाला समजून सांगतोय. व्हायोलंट ॲडजेक्टिव्ह आहे, टी काढून टाकलं तर EN शिल्लक राहिलं, CE जोडा, व्हायोलन्स, हिंसा. कन्सिस्टंट सातत्यशील, टी काढून टाका, EN शिल्लक राहतं, CE जोडा. थोडक्यामध्ये टी काढून टाका, CE जोडा, ANCE किंवा ENCE आपल्याला प्राप्त होऊन जातं. कन्सिस्टन्स ENCE आलं. टी काढल्यावर AN राहिलं तर ANCE जोडा, EN राहिलं तर ENCE जोडा. कन्सिस्टंट सातत्यशील, कन्सिस्टन्स सातत्य. अटेंड ANCE डायरेक्टली जोडलं, अटेंडन्स. अटेंड क्रियापद आहे, उपस्थित राहणे. अटेंडन्स हे नाऊन आहे, आपण नाऊन फॉर्म्स शिकत आहोत. ANCE जोडले की नाऊन तयार होतं. हे सगळे नाऊन्स आहेत उजवीकडे दिलेले, कारण ANCE किंवा ENCE जोडल्यामुळे. अटेंडन्स उपस्थिती. डिफरला ENCE जोडतात, डिफरन्स. डिफर क्रियापद आहे, फरक करणे, भेदभाव करणे. डिफरन्स फरक, भेद. कन्फाईड, ई आलेलंच आहे, NCE जोडलं, कॉन्फिडन्स. कन्फाईड विश्वास ठेवणे, क्रियापद आहे. कॉन्फिडन्स विश्वास, आत्मविश्वास. ॲक्सेप्ट डायरेक्टली ANCE ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्ट हे क्रियापद आहे, स्वीकारणे. ॲक्सेप्टन्स स्वीकार, स्वीकृती. प्रिफर प्राधान्य देणे, क्रियापद. ENCE जोडलेलं आहे, प्रिफरन्स प्राधान्य. काही शब्दांना ANCE जोडतात, काही शब्दांना ENCE जोडतात, लक्षात ठेवावं लागतं. पेशंट, टी काढून टाका, EN राहतं, C जोडा. मोस्टली टी ऐवजी CE जोडलं जातं, पेशन्स. पेशंट धैर्यवान, संयमी. पेशन्स संयम किंवा धीर. पेशंट याचा अर्थ रुग्ण असा सुद्धा घेतला जातो. पेशन्स म्हणजे संयम, धीर. लिहून घ्या.
आपण काय शिकलो तर TION, MENT, NESSTY, असे काही सफिक्सेस असतात आणि हे प्रत्यय व्हर्बला किंवा ॲडजेक्टिव्हला जोडले जातात आणि त्यापासून नाऊन तयार होतं. कुठं कोणता सफिक्स जोडायचा हा थोडा सरावाचा भाग आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये जे इंग्लिश आपण बोलतो, वाचतो आणि ऐकतो त्यावर एक जजमेंट यायला लागतं की कुठे कुठला प्रत्यय जोडायचा आहे. यानंतर एक ॲक्टिव्हिटी आपण घेऊया ज्याचा उल्लेख मी थोड्या वेळापूर्वी केला. गेस द नाऊन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. मी तुम्हाला मिक्स देणार आहे, काही वर्ब्स देणार, काही ॲडजेक्टिव्स देणार. कुठल्या शब्दाला TION जोडायचे, मी काय शब्द दिला आहे त्याला मेंट जोडता येईल का, नेस जोडता येईल का, TY जोडता का, ANCE जोडता का, याचा गेस तुम्ही करायचा आहे. पाहूया बरोबर येतो का. पहिला शब्द दिला आहे सॅड. मी सांगण्यापूर्वी, स्क्रीनवर येण्यापूर्वी तुम्ही गेस करा आणि बरोबर आलंय का बघा. याला नेस प्रत्यय जोडतात, सॅडनेस. TION जोडत नाही, सॅडेशन होतं नाही, किंवा मेंट जोडून सॅडमेंट होतं नाही. ठरलेलं आहे की सॅड या ॲडजेक्टिव्हला नेस हा सफिक्स जोडल्यावरच नाऊन तयार होतं. जे काही 4-5 आपण सफिक्स पाहिले त्यापैकी कुठला कशाला जोडायचं आहे ठरलेलं आहे, तेच आपल्याला वापरावं लागतं. सेन्सिटिव्ह थोडासा वेगळा पार्ट आहे. TY जोडावं लागतं, ITY. ई अक्षर काढून टाका, ITY जोडा, सेन्सिटिव्हिटी. हे जे IVE शेवटी आलेलं असतं, ई आल्यावर ई काढून टाका, ITY. जसं पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी, निगेटिव्ह निगेटिव्हिटी, तसं सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्ह हे ॲडजेक्टिव्ह आहे, संवेदनशील. हे संवेदनशीलता, सेन्सिटिव्हिटी. एंटरटेन. आय एम शुअर एव्हरीबडी वुड बी एबल टू आन्सर दिस. द सफिक्स रिक्वायर्ड फॉर दिस वर्ब इज मेंट. एंटरटेनमेंट. सगळ्यांनी ऐकलेला आहे हा शब्द एंटरटेनमेंट. एंटरटेन क्रियापद आहे, मनोरंजन करणे. एंटरटेनमेंट नाऊन आहे, मनोरंजन. करप्ट ऐकलाय सगळ्यांनी, विचार करा, मेंट जोडतात का. करप्ट मेंट नाही ऐकला. नेस जोडून करप्टनेस. टी आहेच आहे, ION जोडा, करप्शन. करप्ट भ्रष्ट ॲडजेक्टिव्ह, करप्शन भ्रष्टाचार. असिस्ट मेंट जोडता येईल का, असिस्टमेंट नाही जोडता येणार. नेस जोडता का, असिस्टनेस जुळत नाही, ऐकलं नाही. पण ANCE जोडून असिस्टन्स हे मात्र आपण ऐकलेलं आहे. असिस्टन्स म्हणजे सहाय्य, मदत. असिस्ट हे क्रियापद आहे, सहाय्य करणे, मदत करणे. असिस्टंट हा जो शब्द तुम्ही ऐकलेला आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे. जसं आपण पाहिलं टॉलरंट, टॉलरन्स, तसं असिस्टंट पासून असिस्टन्स असं होईल, ॲडजेक्टिव्ह पासून नाऊन झालं. इथे मी तुम्हाला वर्ब पासून नाऊन दिलेलं आहे. असिस्ट हे वर्ब आहे, ANCE जोडलं, असिस्टन्स सहाय्य. एम्प्लॉय मला वाटतं पाहिलेलं आहे आपण, मेंट जोडायचं, एम्प्लॉयमेंट. डिपेंड ENCE जोडतात आणि डिपेंडन्स तयार करतात. डिपेंडमेंट होत नाही, डिपेंडनेस होत नाही. ENCE, ANCE नाही. अटेंडला ANCE जोडलं होतं, अटेंडन्स. पण डिपेंडला ENCE आहे. या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. सजेस्ट आठवण्याचा प्रयत्न करा, कारण रेग्युलर शब्द आहे, टी शेवटी आलेला आहे, ION जोडायचे, सजेशन. मेजर अगदी रेग्युलरली वापरण्यात येणारा शब्द आहे. नेस जोडून मेजरनेस नाही होत. TION जोडून मेजरेशन असंही कधी ऐकलं नाही, पण नक्कीच मेंट जोडून मेजरमेंट हे तुम्ही ऐकलेलं आहे. मेजर म्हणजे मोजणे. अजून एक मेजर आपण पाहिलं होतं, MAGOR, थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं. त्याला ITY जोडून मेजॉरिटी केलं होतं, ते वेगळं आहे. हे MEASURE, मेजर मोजणे, मोजमाप करणे, मेजरमेंट मोजमाप. डार्क ऐकलाय सगळ्यांनी, नेस प्रत्यय जोडतात, डार्कनेस अंधार. लिहून घ्या. या ठिकाणी आजचा व्हिडिओ समाप्त होतो आहे. नाउन्सवरती 3 व्हिडिओज आपण पाहिले. एक वेगळा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू सो मच.